हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. काही नाही ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. सांगा ना ताई, तर कुठून कस बोलताय तुम्ही, अ, सांगायचंय? मी अहिल्यानगर जिल्ह्यातनं बोलते ताई. बरं बरं, जिल्हा सांगितला तरी खूप आहे. हो ताई, मी का 2-3 दिवसापूर्वी हं. ह्याचा औदुंबराच्या झाडाचा अनुभव शेअर केला होता. माहिती आहे, हो ना हो ना. हो हो. आला का तो अनुभव? नाही आला अजून, नाही ना. कारण रोजचे तुमचे 3 येतात ना. आय हो थिंक हो. काल अनुभव नाही आला, कुठलाच नाही आला. अहो ताई, ते अपलोडिंगला टाकलेले व्हिडिओ मी आता मध्ये धुळ्याला गेली ना त्या दिवशी, हो. तर मी तेव्हा ते एडिटिंग करून टाकले, पण ते अपलोडच होत नाहीयेत. ते हा नेट नाही. कमी पडलं असेल गावाकडे. हो, आता तो होतील तुमचा ते. धुळ्याचा अनुभव ऐकला मी, कारण सवय काय झाली ना ताई ताई मला रोज. अनुभव आला तो, म्हणजे काय म्हणजे जीवाची घालमेल होत होती. म्हटलं मी त्या कुठल्या ट्रेनमध्ये बसून तर गेली आणि ही तर नुसती स्लो स्लो जाते. कारण चाळीसगाव ते मनमाड 1 तासाचं अंतर ताई. तर आम्ही फक्त चाळीसगाव थोडंसं सोडलं पण नाही, तरी तेवढ्या वेळामध्ये आम्हाला पाऊण तास लागला. हा मग हा. म्हटलं आता पुढे जर कामानी पुढे निघून गेली, कारण 6 गाड्या अशा वेगळ्या फास्ट सुपरफास्ट निघून गेल्या. आणि म्हटलं आता ही निघून गेली तर माझं काही खरं नाही. आणि रात्रीच्या गाडीने बसून सकाळी पोचायचं आणि मग एवढं स्वयंपाक पाणी करायचं तर कठीण असेल. पण ते स्वामींना काळजी, मी इतकी डोळे बंद करून घेतले आणि कंटिन्यू जप चालू ठेवला. म्हटलं आता गाडी, आणि जप चालू केला असं हे बोलून, आणि गाडी जी सुसाट सुरू झाली ना, की ते सांगूच शकत नाही. नाही आणि ऐकलं तर ताई, आणि खूप छान वाटलं. आणि ताई, तुम्हाला आणखी एक सांगू, हं. तुमचा आवाज आणि तुमचं एज मॅच करत नाही. म्हणजे तुमचं एज जास्त आहे आणि आवाज असं वाटतो ॲज लाईक आवाज वेगळा 16 येतो. वयाची. हो, 16 वयाची एक मुलगी, छोटीशी मुलगी बोलतीये. असं हां. खूप. बरोबर. जोपर्यंत मी तुम्हाला पाहिलं नव्हतं ना, म्हणजे हां, 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 मोबाईलला हां. हां, कशा हां. दिसतात, तोपर्यंत मलाच वाटायचं एक यंग मुलगी असावी आपल्यापेक्षा. आणि जेव्हा मी तुम्हाला पाहिलं ना तेव्हा म्हटलं, म्हातारी बाई. या हो, या आजीच्या वयाच्या ताई हो. आहेत. हो ना. आता काय ताई. करणार? ते स्वामींच्या हातात असतं सगळं. हो, हो, ताई. हं. ताई ॲक्च्युअली काय झालं, म्हणजे आता हां, मी शंकर ना, तर हां. मला कारण ताई मी तुमचा पाठीमाग. आवाज हे होतोय, कट हॅलो. होतोय. बोला. हां. हॅलो? हॅलो, आता येतोय ताई आवाज? येतो आणि मेन मुद्द्याच्या वेळेला आवाज जातो, असं होतंय. थांबा 1 मिनिट, मी बाहेर थांबते मग. हां, हां. हां, आता येतोय ताई क्लिअर? हो, 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 हो. हां, आता काय झालं, म्हणजे मला स्वामींच्या केंद्रातला नैवेद्य घ्यायचा होता. हां, हां. मी ना तुम्हाला तसं मागच्या अनुभवात सांगितल्यानुसार मी रोज रात्रीचे बेडवर पडले का माझे गुरुनाथ शंकर बाबा आधी, हां. म्हणजे मोबाईलमध्ये पाहतो ना आपण वेळ किती झाले, हो. 9च्या आत जर असेल तर मग मी शंकर बाबांचं कसं आपण डोळे झाकून, जसं आपण केंद्रात गेलोय त्यांना नमस्कार केलाय, हो, 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 हो. तिथंच त्यांच्याशी बोलतो असं करायचं. आणि जर 9 नंतर असेल तर मग हं. मी स्वामींकडे. हां, कारण हां, हां. 9च्या आत स्वामी शंकर बाबा 9 नंतर आराम करतात ना, हो, ते बरोबर. समाधी अवस्थेत जातात. हो, मग मी हो. तेव्हा त्यांना डिस्टर्ब करत नाही. मग हां, मी हां. स्वामींकडे जाते. अच्छा. मी असं शंकर बाबांना म्हटलं, हां, बाबा किती बायकांना असं ग्रुपमध्ये नैवेद्य घेतात. रोज हां, येतं की ह्या बाईने घेतला, त्या बाईने घेतला. मला हां. पण नैवेद्य घ्यायचंय. कसं करायचं बघा ना तुम्ही. हां, हां, आणि हां. संक्रांतीच्या आधी बुधवारी, हां, नाही सॉरी, मंगळवारी हां. असंच ग्रुपवरती मेसेज पडला की उद्या संक्रांतीच्या दिवशी त्रिकाला आरती आहे, तर नैवेद्य कुणी घेणार आहे का? हां, हां, मग हां. मी केंद्रातल्या ताईंना कॉल केला. म्हटलं, ताई एकादशी नैवेद्याला काय लागणार आहे? तर हां. त्या मला काय म्हटल्या, अहो आपल्याला उपवास असतो, स्वामींना उपवास नसतो. स्वामींना मोठी एकादशी आणि दत्त जयंती असते. बरोबर. हां. तुम्ही पुरणपोळी आणू शकता. हां, हां, बरं हां. म्हटलं, ताई थांबा मी मिस्टरांना विचारते हां, हां. आणि लगेच कॉल करते. आणि माझे मिस्टर बिल्डर आहेत आणि त्याच्या आधीच मला त्यांनी फोन करून दाखवलं होतं. मी त्यांना विचारते ना हां, 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 हां. केलं. तर ते मला दाखवत होते की आता साईट आपली कंप्लीट होतीये. हां, 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 हां. आणि खालचं फरशीचं ना, म्हणजे सगळं काम झालं होतं. हां, जे हां. पार्किंग एरिया असतो आणि हं. त्याच्या बाहेर सिमेंट काँक्रीट करण्यासाठी ते ऑपरेटर मशीन आणलं होतं. पण बरोबर. व्हिडिओ कॉलवर कसलाच आवाज नव्हता येत. आई गं! हां, हां. आणि मग मी म्हटलं, ताईंना कॉल केल्यानंतर मी मिस्टरांना साधा कॉल केला आणि हं, लगेच कट केला. म्हणलं नको, मेसेजवरच बोलू, हं. विचारूयात. कारण आता हं, तर फोन केला तर त्यांनी काही आवाजच नाही आला. फक्त हं. खुणवत होते. हां, मग हां. त्यांचा तुम्हाला कॉल आला लगेच. "का रे, हं. तुम्हाला फोन करत होती का?" हां. म्हणलं, "का मिस कॉल पडला का?"
हा 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 म्हटले हा. नाही, पण मला असं वाटलं की तुम्हाला फोन करतेय. अगं बाई, हा हा मग म्हटलं अहो असं असं आहे, मला उद्याचा नैवेद्य घ्यायचा होता, हा काय करू? मग हा म्हटले ओके मी तुला सोडतो. हा हा म्हटलं मला सोडू नका. जेव्हा तुम्हाला वाटतं ना, आता त्यांची ड्रीम कार आहे, त्यांना फॉर्च्युनर घ्यायची. हा मला फॉर्च्युनर लागल्यावर म्हणता स्वामी शंकर बाबा तुमचं शीतल म्हणजे माझं नाव घेऊन सांगतात हा. की तुम्ही ऐकता ना, मग तू सांग ना. म्हटलं तुम्ही मग कसं मागता की हे पाहिजे. मग एक दिवस आरतीला यायला काय होतंय. बर म्हटले चालेल बाबा येतो मी, नको अरे तुझं वा. लगेच भुणभुण चालू होती. हा आणि चल ना मग मी आरतीचं पण डन केलं. हा तोपर्यंत सासूबाईंना काही माहित नव्हतं. आणि सासूबाईंचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं. हा त्या हा मला काय म्हटल्या, अगं उद्या संक्रांत तू जाणार कशी वौसायला? हा तुझी तर गाडी स्कूटी बंद आहे, आणि हा जर गेला मोठी गाडी घेऊन हा कामावर तर मग तुझं राहीन. हा म्हटलं हा हो असं असं आहे, केंद्रात जायचंय. हा हा बरं, ती काही अडचणच नाही, आपण केंद्रातच वसू. हा हा मग त्यांना म्हटलं तुम्ही या. मग मला म्हटलं की काय करणार तू, आता तू एकटीच आहे, मला तर काही गॅस जवळ यायचं नाही. हा म्हटलं हा काही नाही, आपण पुरी भाजी करू, श्रीखंड घेऊ. हा कारण आपण घरचे 4-5 माणसं केंद्रात हा. पण द्यायचं, आणि मी शंकर महाराजांना पण नैवेद्य देते. जरी अच्छा स्वामींचा असला ना, आधी बाबांना देते, माझ्या गुरूंना, अच्छा. हा आणि मग स्वामींना येते. कारण आपलं संस्कृती हेच सांगते ना ताई, आधी गुरूंना हा आणि हा मग देवाला. हा. आपल्या मनावर आहे ताई, आपली हो. श्रद्धा जशी. हा मग मी तिथं पण नैवेद्य देते ना. हा तर मग ठीक आहे, आमचं पुरी भाजीचं प्लॅन झालं, हा. डन झालं की काय भाजी करायची काय नाही. आपण कारण आपण तसं आधीच प्लॅनिंग करतो ना. बरोबर. हा संध्याकाळी मिस्टर आले, आम्ही जेवत होतो. हा आणि त्यावेळेस काय म्हटले मिस्टरांना म्हटलं मी असं असं उद्याच म्हणजे हा मेनू ठेवलाय पुरी भाजीचा. हा आणि ते एरवी मी रोज जरी त्यांना विचारलं ना आज काय भाजी करू, तर त्यांचं एकच म्हणणं असतं, तू जे बनवशील ते मी खाईन, तू काही पण बनव. अरे वा. त्या दिवशी मला म्हणतात हा. नको नको पुरी भाजी नको करू, पुरणपोळ्या कर. अगं बाई. हो. हो पुरणपोळ्या. आणि ते कसं कधीच काय मला एकदम चेंज. हो कधीच म्हणत नाही की तू हे कर हा या ते कर, तू काय बनवशील ते. हा मग मी पुरणपोळ्या केल्या. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी उठले, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. हा आणि मी शंकर महाराजांना काय म्हटलं, बाबा हम्म. पाठीमागच्या वेळेस जेव्हा आपली नैवेद्य आरती होती ना, हा हा तेव्हा मी जेव्हा स्वामींच्या अधिष्ठानासमोर उभी राहिले ना ताई, हा हा. मला इतकी अशी प्रखरता जाणवली ना, की मी डोळे बंद करून घ्यायचे आरतीच्या वेळेस. ओ. इतकी प्रखरता मला जाणवलंच नाही. म्हणजे मला असं वाटायचं ना, हम्म. आरती कधी संपूर्ण आणि मी कधी खाली बसून किती प्रखरता जाणवती. आपण कसं सूर्याकडे डोळे उघडे ठेवून कधीच हो पाहू हो शकत नाही, हो हो हो. तशी प्रखरता जाणवायची. मी बाबांना विनंती केली, बाबा अशी प्रखरता मला जाणून नका देऊ. हा पाठीमागच्या वेळेस मला स्वामींना डोळे भरून पाहता पण नाही आलं आरती करत असताना. हा. हा योग कोणाचाही लवकर लवकर येत नाही, स्वामींची इच्छा असेल तेव्हाच नैवेद्य भेटतो. बरोबर. हा. मग मी विनंती केली आणि म्हटलं, बाबा तुम्ही काय करा, हम्म. मी जेव्हा स्वयंपाकाला लागेल ना, तेव्हा तुम्ही किचन मध्येच बसा. हा कारण आपण ब्रह्मांड नायकाला नैवेद्य करणार आहे. मला त्यात थोडीशी पण चूक भूल नकोय. हा हा कारण इतर वेळेस कसं आपल्याकडनं भाजीत मीठ तरी कमी होतं, हा जास्त तरी होतं. हा हा म्हणजे मी म्हणायचे नाही नाही, आपल्याला ब्रह्मांड नायकाला स्वयंपाक करायचा आहे ना नैवेद्य बाबा, हा तर हा तुम्ही इथं थांबा, कारण ते तुमचे गुरु आहेत. मग तुम्ही ठरवा तुमच्या गुरूंना स्वयंपाक टेस्टी न्यायचाय हा सो न्यायचाय. मग मी किचनचा एक कोपरा ना, तिथं काहीच ठेवलं नाही. तिथं म्हटलं बाबा तुम्ही इथं बसा. आणि म्हातारी माणसं कसं बसून सगळं सांगतात, हा हे हा एवढं हा घे तेवढं घे, अंडर ऑब्झर्वेशन, हा. तसं आपण स्वयंपाक करूयात. आणि ते मी स्वयंपाक पण केला, मी घेऊन गेले. मिस्टरांनी पण नैवेद्य आरती वगैरे सगळी छान झाली. हा पण जी प्रखरता होती ना, जी हा. पहिल्या आरतीला मला जाणवलेली, हो ती हो हो. स्वामींनी मला जाणून नाही दिली. वा. हा, कारण बघ. पहिल्या वेळेस एवढी प्रखरता ना ताई, मी डोळेच उघडे नव्हते ठेवत. अगो बाई. हो. मला हो माहित नाही, इतकी प्रखरता मला जाणवली. मला स्वामींचं अधिष्ठानच दिसत नव्हतं. अगो असं बाई. वाटायचं त्यातनं काहीतरी अशी तेजस्वी किरण निघतायत. ओ. हा मला माहित मग पण एकदम छान आरती झाली. आणि मी जेव्हा शंकर महाराजांच्या मठात गेले ना, हा हा देवा नैवेद्याचा डब्बा द्यायला, हा हा तेव्हा बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर आरतीला स्वामींच्या, तुम्हाला तर नक्की आवडेल कारण ते तुमच्या गुरु आहेत. हा हा अ, तर जेव्हा नैवेद्य आरतीचं ताट त्या ताई भरत होत्या ना, हा हा हा. आणि ताट तयार करून ठेवलं होतं, आणि 2 मिनिटं काहीतरी टायमिंग होता. अच्छा. म्हणजे हा चालूच होतं असं ताट वगैरे भरायचं. हा तिथे हा. एक असा वेडगळचा माणूस आला. अच्छा. हा म्हणजे ताट वगैरे दत्तगुरूंचं आणि स्वामींचं असं दोघांची 2 ताटं भरून ठेवलेली. हा तो एक हा वेडगळचा माणूस आला का, हा. तो म्हटला मला नैवेद्य खायला द्या. तर त्या अगो ताई बाई. काय म्हटल्या, अरे आरती व्हायची अजून, स्वामींना आधी आपल्याला नैवेद्य द्यायचा, आपण कसं खाणार?
हं. मग तुला तिळगुळ देऊ का? त्यांनी हात पुढं केला हां, हां. आणि तिळगुळ खाल्लं आणि नंतर तो कुठं गायब झाला ना मला माहित अय्या! नाही म्हणजे आणि त्याने दिसला पण हट्ट नाही. नाही धरला की मला द्यायचं असं हां? नाही नाही कारण त्यांनी सांगितलं ना आधी आपल्याला स्वामींना द्यायचंय हां, हां, हां. आणि बाबांचे गुरु तर स्वामी आहेत ना, बाबा खूप मानतात स्वामींना. बरोबर. म्हणजे शंकर महाराजांची बैठक पण अशी आहे, त्यांचा उजवा पाय पुढं आहे आणि हां. डावा पाय थोडासा मागे आहे. म्हणजे जेव्हा कुठल्या हं. भक्तानी हं. शंकर महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं ना, तर हां. आधी स्वामींचं दर्शन होतं आणि मग बाबांचं दर्शन होतं. ओह! अशी बैठक त्यांची आहे. पण हां, नंतर तो मला कुठे दिसलाच नाही. नंतर म्हटलं, "बाबा तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली ना, मला वाटत होतं तुम्ही यावं आरतीला आणि हां, तुम्ही आलेही. हं. बाबांचा नैवेद्य तुम्ही पाहिला पण कसा व्यवस्थित मांडलाय, नाही मांडलाय. हां. म्हणजे स्वामींचा नैवेद्य." हां, 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 हां. पण तो तो जी होती ना ती व्यक्ती ज्यांनी तिळगुळ घेऊन गेले, ते हां, मला हां. दिसलेच नाहीत परत. नाही? नाही बघ दिसले तिथं. बापरे! हां. किती छान हो ताई. तुमची आहेच तशी सेवा पण. तुम्ही करता पण तसं ना ताई. ताई मी खूप नाही झालं ना काही, तर फक्त नामस्मरण जेव्हा होईल लक्षात आलं ना, हां, हां, ते हां. चालू. आणि बरं. स्वयंपाक करताना तर कंटिन्यू स्वामींचे गाणे वगैरे, हो ना? मंत्र, कालभैरवाष्टक हो. हां. कंटिन्यू मग ते चालू असतं आणि मी मोबाईलमध्ये इन्स्टा वगैरे तसं काही मी वापरत नाही. मला आवडत पण नाही. तिकडं जो वेळ द्यायचा ना, तो आपल्या याच्यात. अगदी बरोबर आहे. हो. हां, भले मोबाईलवर सेवा करा. नाही भेटलं समजा काम असेल तर आपण काही बसू शकत नाही ना. नाही, 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 नाही. मग खरं आहे, काम खरं आहे. करता करता आपल्या मोबाईलवर सेवा, नामस्मरण मोबाईलवर लावलं की ऑटोमॅटिक आपलं पण होतं. होत जातं. आपण पण अगदी म्हणतोच. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे. हां, म्हणजे असं होऊन जातं. नाही खूप छान ताई. मी शेअर करू ना हे आता? हो, 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 चालेल ताई. हां, श्री स्वामी हो, समर्थ हो. ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. मस्त आहे अनुभव तुमचा. श्री स्वामी स्वामींची समर्थ. कृपा सगळी ताई. खरं आहे, खरं आहे. स्वामींची कृपा आहे. आपण कोणी नाही. हो, हो. कारण तेच सेवेत घेतात आणि तेच ठरवतात, की आज नैवेद्य कोणी द्यायचा. कारण अगदी 14 बरोबर. जानेवारीला संक्रांत होती आणि हं. 15 जानेवारीला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो. ओह! आणि काय तो मस्त. आणि तो ताई अकॅडमीला आहे, पोलीस अकॅडमीला. एवढा मोठा? हो, 11वी ला मुलगा आहे ना ताई. नाही मग तुमच्याकडे बघून तरी आवाजावरून वाटत नाही तुम्ही. नाही, नाही. हं. 11वी ला मुलगा आहे आणि तो जसा आजारी पडला ना, तो तसा आला का मला विचारत होता, "तू केंद्रात कधी जाणार आहे? केंद्रात कधी जाणार आहे?" म्हटलं, अरे! "बाळा आता स्कूटी तर बंद आहे आपली आणि मग हं. माझं काही पॉसिबल नाहीये." हां, "का हां, रे?" हां. "नाही मला केंद्रात जायचंय, मला केंद्रात जायचंय." म्हणजे स्वामींनी ओह! त्याची इच्छा पूर्ण करून घेतली. "तुला हं. केंद्रात यायचंय ना, तर नैवेद्य घेऊनच ये." हां. आणि खूप म्हणजे बघा ना ताई त्या दिवशी षष्टतीला एकादशी होती. हो. वर्षातला नवीन सण होता. हं. संक्रांतीचा सण होता आणि मला काही एक दोघी मैत्रिणी म्हटल्या, "अगं बायकांनी का नैवेद्य नाही घेतला? तुला नाही कळालं की त्या दिवशी हं. संक्रांत होती, काम असतं." अरे हं. म्हटलं, "जाऊ दे ना, ठीक आहे." हे आपण असं नाही विचार करायचा का संक्रांत असते, काम असतं. आपण असा विचार करायचा, अरे त्या दिवशी संक्रांत आहे, सुवासिनीचा सण येतो आणि त्या दिवशी स्वामी आपल्याकडनं नैवेद्य घेतात. आपण हा खरं. विचार करायचा. खरं आहे, खरं आहे. की कोणालाही स्वामींनी त्या दिवशी बुद्धी हं. दिली नाही की तू घे. आपल्याला बरोबर. बुद्धी दिली की तू घे. मला तुझ्या मग हातचं खायचंय. कारण खरं आहे स्वामींची ना. इच्छा असल्याशिवाय कोणी केंद्रात सुद्धा येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. कसं बोललात? अगदी बरोबर आहे. हो. त्यांची इच्छा की खरं आहे. सणाचा पहिला सण, नवीन वर्षातला हो. पहिला सण मला तुझ्या घरचं, तुझ्या हातचं खायचंय. पाहिजे. हां, तेच ना. हो, कारण आपण सुवासिनींच्या बाबतीतला संक्रांत म्हणजे खूप मोठा सण आला ताई. हो, हो. खरं आहे, ठीक आहे. खरं आहे. नवीन साडी नसली ना तरी चालतं, पण हळदी-कुंकवाचा मान हो. आणि त्या दिवशी संक्रांत माझी शंकरबाबा स्वामी यांच्याबरोबर सेलिब्रेशन झाली. वाह! किती आपलं भाग्यवान बघा. हो, किती भाग्यवान की आपली संक्रांत, आपला सण, पहिला सण आपण त्यांच्याबरोबर मुलाबाळांसहित साजरी झाली. मग त्यांच्याबरोबर हे केली. आपली विचारांची पद्धत आपण बदलली ना ताई, की आपण सुखी होतो. हो ताई. आपली विचारांची पद्धत बदलली पाहिजे. हेच तत्व आहे जगण्याचं. हो आणि सुखी जगलं ना आहे त्याच्यात समाधान व्यक्त केलं ना, हां. खूप सुखी आणि वाटतं. असं ज्या वाटतं अरे आपल्या एवढं गोष्टीपासून सुखी आपल्याला कुणीच नाहीये. खरंय आणि ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टीपासून लांब राहावं. उगाच हां, जायचं नाही त्या गोष्टीच्या नादाला. लागायचंच आपल्यासाठी नाही. ती व्यक्ती नाही, आपल्यासाठी ती गोष्ट नाही, असं हं. समजून लांब व्हायचं. आणि ताई मुलं मोठी झाली ना, खूप बंधनात जगावं लागतं. म्हणजे खरंय. मुलांनी आपल्याकडे पाहिलं ना, की आपला आदर्श घेतला पाहिजे. ते अगदी म्हटले नाही पाहिजे, की "आई तू चुकीचं वागती, बाबा हं. तुम्ही चुकीचं बोलताय हो, आणि तुम्ही हो. मला काही ज्ञान सांगतात." कारण हे वय मुलांचं बिघडण्याचं. बिघडण्याचं तेव्हा आपल्यामध्ये फार कंट्रोल पाहिजे ताई.
हो, म्हटलं. आपल्याला खूप समजूतदारपणा घ्यावा लागतो. हो, कधी हो, रागवून, हो. कधी समजून सांगून, कधी न खरंय. सांगताही मुलं समजून घेतात, की समजून नाही आपले घेतात. आई-बाबा कसे आहेत. मग खरंय. आपणही त्यांच्या स्टेटसला कसं म्हणजे ते जसं शोभेल राहतात असंच आपण राहिलं पाहिजे. खरंय. शोभेनासच राहायला पाहिजे. अगदी बरोबर बोललात. किती छान विचार आहेत ताई तुमचे. नाही ताई, हे तुम्ही ते सगळे छान. विचार हं. म्हणजे स्वामींनीच दिलेत. खरंय. कारण हे तर स्वामींच्या बरोबर. हो, स्वामींच्या सेवेत असं कुणीच येऊ शकत नाही. अगदी, त्यांची अगदी. इच्छा असेल ना, तेव्हाच ते सेवेत आणतात. बरोबर. बरोबर आणि सगळे बदल हळू-हळू अगदी विचारांचे सुद्धा बदल तेच हो. घडवतात. करवून घेतात ते करून आपल्याकडनं. घेतात ते. खरं बोललात. हे हो. लाख मोलाचं बोललात, की हे सोपं नाही त्यांच्या हे सेवेत येणं. सोपं नाही. हं. हे सोपं नाही कारण मी माझ्या मुलांनाही कधी प्रेशराईज केलं नाही. पण नाहीच माझ्या करायचं. मोठ्या मग ते मुलाला पहिला तो केंद्रात जायला लागला. हां, बघा किती छान. मी शेअर करते हां ताई. हॅलो. हॅलो? हां ताई, मी शेअर करते म्हटलं हां. हो, हो. चालतंय ताई. हं, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.